सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आशा भोसले हिचं आयुष्य अतिशय आनंदात चाललं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिच्या लग्नाबाबत घरात चर्चा सुरू झाली. त्या काळी लग्न म्हणजे 7 जन्माचं नातं असं म्हणणं प्रचलित होतं. पण समाजात घडणाऱ्या काही घटनांमुळे आशा हिला लग्न करावंसं वाटत नव्हतं. तरीही तिचे वडील नागराज डोळे यांनी तिला चांगलं सुख मिळावं म्हणून योग्य नवरदेव शोधायला सुरुवात केली. त्यांना मोहोळ तालुक्यातील चिंचोटी काठी या गावातील एका मुलाबद्दल माहिती मिळाली. वडील त्या गावात गेल्यावर बलभीम भोसले यांना 2 मुलं असल्याचं त्यांना समजलं. त्यांची नावे ज्ञानेश्वर आणि पवन असे होते. दोघंही लग्नाच्या योग्य वयाचे होते. पण बलभीम भोसले यांच्या मनात मोठा मुलगा पवन याचं लग्न आधी करण्याचा विचार होता. त्यामुळे नागराज डोळे यांनी पवन हा आशासाठी योग्य असल्याचं ठरवलं. भोसले कुटुंबाची परिस्थिती चांगली होती. वडील नागराज गावावरून येताना पवनचा फोटो घेऊन आले होते आणि त्यांनी तो फोटो आशाला दाखवला होता. घरच्यांनाही पवन खूप आवडला. त्यामुळे आशाने देखील लग्नाला होकार दिला. अर्ध आयुष्य माहेरी गेलं होतं आणि आता उरलेलं सासरी घालवायचं या विचाराने ती आता खुश झाली होती. काळ पुढे सरकत होता. वडिलांनी बलभीम भोसले यांच्याशी लग्नाची बोलणी सुरू केली. काही दिवसातच पवन आशाला पाहायला गावाकडे आला. त्या दोघांची पहिली भेट खूप आनंदी ठरली होती. दोघे आता नव्या जीवनात प्रवेश करणार याचा आनंद तिच्या मनात होता. शेवटी 2019 मध्ये त्यांच्या लग्नाचा निर्णय झाला. पवन तिच्याशी खूप प्रेमाने वागत होता. दोघंही एकत्र सुखी संसाराची स्वप्न पाहत होते. आता लग्नाची तयारी सुरू झाली होती. घरात आनंदाचं वातावरण होतं. आई आशाला सासरी कसं राहायचं याबद्दल सांगत होती. आई सगळं काळजीपोटी तिला सांगत होती. पण आशाला काही त्रास होत नव्हता, कारण पवनचं तिच्यावर प्रेम असल्याचं स्पष्ट दिसत होतं. लग्नाची वेळ आली. ब्राह्मणाने मंगलाष्टके सुरू केले आणि आशाच्या मनात धडधड सुरू झाली. एवढ्या दिवसांपासून ती पवनशी बोलत होती आणि आता प्रत्यक्षात ते दोघे एकत्र येणार होते. ज्या आईवडिलांनी तिला जपलं त्यांच्याच हातून आता ती पवनच्या हातात जाणार होती. शेवटच्या मंगलाष्टकाला तिला रडू आलं. खूप वाईट वाटलं. लग्न पार पडलं आणि आता ती सासरी जायची तयारी सुरू झाली. तिच्या मनात आनंद आणि दडपण दोन्ही होतं. संध्याकाळी ती सासरी निघाली. रात्री उशिरा ती सासरी पोहोचली. पहिल्यांदाच ती सासरी पाय ठेवत होती. आईवडिलांची जबाबदारी संपली होती. आता संसाराचा प्रवास सुरू झाला होता. ज्यांच्याशी पूर्वी काही संपर्क नव्हता अशा लोकांमध्ये तिला आता राहण्याची वेळ आली होती. तरीही सुरुवातीचे 3-4 दिवस खूप आनंदात गेले होते. माहेरी ये जा होत होती. तिने आता सासरी सर्वांशी प्रेमाने वागायला सुरुवात केली होती. नववधू आल्यामुळे सासूने नियम सांगायला सुरुवात केली. ती देखील सुनेची खूप काळजी घेत होती. 6-7 महिने गेले. आशाला दिवस गेले आणि बाळंतपणासाठी ती आता माहेरी गेली होती. 1.5 वर्षाचा काळ गेला आणि तिच्या पोटी मुलगी झाली. त्यानंतर मात्र सासरच्या लोकांची वागणूकच बदलली होती. हे तिला स्पष्टपणे जाणवू लागलं होतं. नवरासुद्धा आता वेगळ्या नजरेने तिच्याकडे पाहू लागला होता. ती मात्र त्याचा मूड सांभाळण्याचा प्रयत्नही करत नव्हती. मुलीच्या संगतीत ती रमून जात होती. तुला स्वयंपाक येत नाही, घरात कुणी तुझ्यामुळे आनंदात नाही, नवऱ्याला सुख देत नाही असं म्हणून तिला आता छळलं जाऊ लागलं होतं. नवरा तिच्याशी बोलत नव्हता. त्यामुळे रात्री दोघं एकत्र येण्याचा प्रश्नच नव्हता. तिने सासरच्या लोकांचा त्रास सहन केला. पण 2024 मध्ये या त्रासाला कंटाळून तिने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. माहेरी आल्यानंतर वडिलांनी काही लोकांना एकत्र करून नवरा बायकोला समजून सांगितलं आणि पुन्हा त्या दोघांनी नव्याने संसार सुरू केला. तिची बहीणही आता पवनच्या भावाशी लग्न करून त्याच घरात सून म्हणून आली होती. लग्नाला 3-4 वर्ष झाली होती आणि पवन आता चांगला वागायला लागला होता. मात्र सासू सासरे काहीतरी वेगळाच विचार करत होते. एकदा पवन कामावर गेला असताना
सासरा तिच्या जवळ आला आणि विचित्रपणे वागू लागला. त्याने तिला माहेरहून गाडी घेण्यासाठी पैसे आण असे सांगितले. ती गोष्ट आशाने मनावर घेतली नाही. काही दिवसांनी नवरा पवनसुद्धा गाडीसाठी पैसे आण असा विषय काढू लागला. त्यामुळे तिने वडिलांना सासरी काय मागणी सुरू आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांची परिस्थिती माहिती असल्यामुळे ती जास्त त्यांना आग्रह करत नव्हती. सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरू केला होता. एकीकडे नवरा तर दुसरीकडे सासरा आता तिला त्रास देऊ लागले होते. या दरम्यान ती पुन्हा गरोदर राहिली. तिला वाटलं आता या दोघांच्या अपेक्षा कमी होतील, पण उलट त्या आता वाढल्या होत्या. गरोदर असताना देखील सासरा तिला विचित्रपणे पाहायचा. तिच्या अंगावर नजर फिरवायचा. ती घाबरून जायची. नवऱ्यासमोर किंवा नवरा नसताना सासरा वागणं बदलत होता. ती रागाने तडफडत होती. तिची 3 वर्षाची मुलगी हे पाहायची, पण तिला काही समजत नव्हतं. तिला आता रोजचा त्रास असह्य होऊ लागला होता. शेवटी एक दिवस आशाने तिच्या मुलीकडे पाहिलं आणि ती म्हणाली, बेटा तू मला माफ कर. तू जन्माला आली तेव्हा मी खूप आनंदात होते, पण आता मात्र दिवस बदलले आहे. ती म्हणाली, आई बाबा मला माफ करा. मी सर्व काही सहन केलं, पण नवरा आणि सासऱ्यांचा विचित्रपणा माझ्या वैवाहिक जीवनाला काळिमा लावणारा ठरला आहे. घराच्या चौकटीला साडी बांधून आशाने जगाचा निरोप घेतला. ती गेल्याचं वडिलांना समजल्यावर त्यांनी चिंचोटी काठी गाव गाठलं. जोपर्यंत मुलीच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत अंतिम संस्कार होणार नाही, अशी भूमिका वडील नागराज डोळे यांनी घेतली. पोलिसांनी नवरा पवनला अटक केली, मात्र सासू सासरे अद्यापही फरार आहेत. ज्या पद्धतीने आशाची 3 वर्षाची मुलगी आणि पोटात बाळ असताना तिने जीवन संपवलं, त्यावरून तिच्या आयुष्यात काय काय घडलं याचा अंदाज लावणं कठीण आहे. कोणाच्याही आयुष्यात अशी वेळ येऊ नये एवढंच या घटनेवरून शिकायला मिळतं. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.